उगवे वाठारांत महामार्गाच्या बांदकामांक लागून थळाव्यांक शेती लुकसाणीक तोंड दिवचें पडटा। सर्व्हिस रोडा बाबतींतय प्रश्न पडला। जाता तितल्या बेगीन निर्णय घेवचो ना जाल्यार आंदोलन करतले आनी पुलिशेंत कागाळ करतले अशें थळाव्यांनी कलेक्टराक निवेदन पत्र दितना शिटकावणी दिल्या। धारगळ ते उगवे मेरेन तयार जावपी महामार्ग रस्त्याक लागून थळाव्यांची शेतां इबाडल्यात। सर्व्हिस रोडय करूंक नाशिल्ल्यान थळावे तिडकल्यात। थळावे कागाळ घेवन कलेक्टराच्या ऑफिसांत पावले। थळाव्यांचे पत्र सरकाराकडेन पावयतलो आनी जाता तितल्या बेगीन हे काम पुराय करतलो अशें आश्वासन कलेक्टरान थळाव्यांक दिला। काम बेगीन पुराय जावपाक जाय ना जाल्यार धरणे आंदोलनाक बसतले अशी शिटकावणी थळाव्यांनी कलेक्टराक दिली। पण धारगळच्यान जर आमी पत्र देवी गेले जाल्यार हायवे जो केला हो हायवे पूर्ण अनियोजित आसा। काय तेजे प्लॅनिंग ना, सर्व्हिस रोड्स ना। सगळे खबर आसले की दोन्ही बाजूक गांव आसा, दोन्ही बाजूक शाळा आसा, दोन्ही बाजूनी शेतां आसा। कसलोच विचार न करता हो हायवे केल्लो आसा। आयज जर आमी पळयलें जाल्यार ती मिटींग जाली कलेक्टरा बरोबर आनी जे PWD हायवेचे ऑथॉरिटी आसले, ऑफिसर आसले, ते स्टेटमेंट जर पळयले जाल्यार एक मनान राग येता की कसो स्टेटमेंट करू शकता एक अधिकारी। तो सांगता की तेका कायदो जावो म्हणटा लँड एक्विजिशन करपाक, पूण ह्याच MBR कंपनीचो कॉन्ट्रॅक्टर आसा। तुम्ही जर पाणी करशात धारगळ टू पत्रादेवी यांच्यानी सायडीतले डोंगर आहा ते खरपून उडयल्यात, काबार केल्यात आनी ती माती आसा पळय ती हायवे घेतल्या। हांकां कोणी परमिशन दिला? कोणी परमिशन दिला हो माझो प्रश्न आहा तांकां। तुम्ही शेतां माती काढून शेतान घातल्या, ती शेतांतली माती थंय पिड्यार शेतां पिड्यार करून उडयल्यात, ती परमिशन कोणी दिला तुमकां? आज उगवे गांवानूच तुम्ही वयशा ते हे चल्ला ग्राउंड आसा, ते ग्राउंडाचेर सगळे सामान आसा, ताका कोणी परमिशन दिला? सो हे एकंदरीत गजाली कळटा की हय वाली कोण ना, अंधाधुंद वेपार चल्लेलो आसा आनी लोकांक मरणाच्या दारार व्हरून सोडटा। आयज खरोखर म्हाका बरें दिसता की उगवे गांवच्या गांवान सगळ्या ग्रामस्थांनी इनिशिएटीव घेवन कलेक्टरा कडेन येयल्लो आसा। ह्यान फुडें जो इश्यू ते धरतले म्हाजो पूर्ण पाठिंबो आसा, हांव तेंच्या बरोबर आसतलो। तो लास्ट आनी बेस्ट म्हणटा तसो जे आमी आतां कितें ठरयलां की आयज जर तेंच्यांनी आयज पासून आतां स्टार्ट करता म्हटलो तो सर्व्हिस रोड, हो रस्तो सर्व्हिस रोड तेंचो चालू जातलो, चालू करतले। चालू ना केले जाल्यार आमी बसपाचें सांगले ते आमी धरणे आंदोलन धरतले। दुसरें म्हटल्यार सपोज हे इतलें जावंक ना आनी जर गव्हर्मेंटूय आयकना जाल्यार आयज हेच्या फुडें आमी हे जे PWDचे अधिकारी आहात आनी दुसरे म्हटल्यार हो कॉन्ट्रॅक्टर आहा तेंच्या हेचेर आमी हे FIR हे करतले, रजिस्टर करतले। अशा सिच्युएशनाचेर पावलो आसा। एक तर हे जावंक जाय ना जाल्यार गांवचें अस्तित्व नश्ट जायत गेला आनी त्या खातीर हे अस्तित्व टिकोवच्या खातीर पुढच्या पिढी खातीर कितें तरी करूंक जाय म्हणून हो आमचो हो प्रयत्न आसा। आयज कलेक्टरान आमकां एश्युरन्स दिला खरें, पण त्याच्या बद्दल आमकां तितकी शाश्वती ना, पण आमकां हेचेर प्रखर आंदोलन करचेच पडटलें, त्याशिवाय हांकां कशीच जाग येवची ना। हेच्या पयलीं तेंच्यांनी 2019 पासून प्रत्येक फावटी ते आमकां एश्युरन्स दीत आसात, अशें करुया तशें करुया आनी तशें करुया। आतां तेणी आमकां ज्या पुला कडेन काम चालू आसा थंय बायपास म्हणजे गांव रावलो एकी कडेन आनी थंयच्यान ते त्या पुला पोंदल्यान दिता म्हणून तांणी आतां कलेक्टराक सांगलां। म्हणून कलेक्टरा कडेन आमी विनंती केल्या की सायट विजीट केल्या शिवाय तुमच्या लक्षात हे कशें घेवचें ना। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकार आनी निखिल जल्मी।